सुरुवात करूया आता क्षणाच्या चर्चेतल्या बातमीने। बातमी अशी आहे, राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आणि त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटप निश्चित झालेलं नाहीये। जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत आहेत, असं सर्वात महत्त्वाचं विधान अजित पवार यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार, यासोबतच काँग्रेसचे 3 आमदार आणि अपक्ष 3 आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवार यांचा युवकांच्या मेळाव्यात अजित पवारांनी उल्लेख केलेला, तसा दावा केला। तयारी कशी सुरू आहे राष्ट्रवादी? आता अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सातत्याने चर्चा होत असतात। त्या चर्चेची काही मला माहिती नाही। ज्या अर्थी अजितदादा यांनी सांगितलं असेल 60 जागा, तर त्यांना तसे संकेत प्राप्त झाले असतील आणि मला वाटते काँग्रेसचे सुद्धा काही मंडळी येत आहेत असं सांगतायत, ते त्याला माहिती आहे। आणि मला वाटते ज्याने ते बोललेले आहेत त्याचा अर्थ आहे की त्या पद्धतीनं ही व्यूहरचना करतील। एकूण 60 जागा आम्हाला मिळायला पाहिजेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये, म्हणजे जागा वाढून मागणी करतात। मला काही माहिती नाही। मी तर सांगितलं होतं की 80-90 तरी जागा मिळायला पाहिजे, ते मी सांगितलं। आता ती जी आहे कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवतील, ते ठरवतील ते बंद करायचं।